सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत तासगाव तालुक्यात एबी फॉर्मच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये वाद निर्माण झालाय। मुदत संपल्यानंतर भाजपच्या उमेदवारांचे एबी फॉर्म कोरेच असल्याचा आरोप दिवंगत आर पाटलांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्या स्मिता पाटील यांनी केलाय। तसंच या अर्जांवर भाजप जिल्हाध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांच्याही सह्या नसल्याचा दावा केलाय। राष्ट्रवादीचे नेते अविनाश पाटील आणि स्मिता पाटील निवडणूक कार्यालयात गेले असताना त्यांना हा प्रकार आढळून आला। त्यामुळे त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे, तर भाजप पदाधिकाऱ्यांनी या निवडणूक अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावलेत। बीजेपीचे 3 नंतर सुद्धा एबी फॉर्म जोडलेले फॉर्म आले नाहीत। एबी फॉर्म बरेच कोरे होते। एबी फॉर्म वरती प्रदेशाध्यक्षांची सही लागते किंवा पार्टी ऑफिस मधनं ते हे करावे लागतात। ते कुठलाही कागद त्याला जोडलेला नव्हता, प्रदेशाध्यक्षांची सही नव्हती। जर ह्याला योग्य तो न्याय या आजच्या या घटनेला जर नाही दिला तर आम्ही तीव्रपणे आंदोलन छेडू आणि आमच्या सर्वांचीच मागणी आहे की संबंधित अधिकारी हे सस्पेंड व्हावे। असं काही घडलेलं नाही। रेसर आमचे एबी फॉर्म 3 वाजे पावणे 3च्या आत सगळे दिलेले होते। ज्या जे उमेदवार त्या उमेदवाराला एबी फॉर्म जोडलेले होते। काही जणांची नाव कोरेत असं त्यांचं नाही, त्या उमेदवाराचा अर्ज आहे त्याला आहेत ना, त्या उमेदवाराचं नाव त्या अर्ज ह्याच्याबरोबर आहेच ना एबी फॉर्मला। अजिबात असा काही विषय नाही। 3 वाजेपर्यंत आम्ही आमच्या ऑफिसमध्ये होतो। आम्ही आमच्या ऑफिसमध्येच आहोत आणि आम्ही 3 वाजता दरवाजा बंद केला होता। 3 वाजेपर्यंत आमच्याकडे आज अखेर एकूण 245 अर्ज दाखल झालेले आहेत। 3 वाजायच्या आतच सगळे एबी फॉर्म आलेले आहेत। 3 वाजल्यानंतर आम्ही कोणताही एबी फॉर्म स्वीकारलेला नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।